400च्या वर जर खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू अशी त्यांची भाषा आहे। 750 शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या बॉर्डरवर झाला, त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला नाकारता येणार नाही। महाविकास आघाडीकडून हातकणंगले जागा ही स्वाभिमानीसाठी सोडलेली आहे असं परस्पर जाहीर केलं जात होतं। वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर इथल्या राज्य कार्यकारिणीमध्ये 5 एप्रिल 2021 रोजी आम्ही महाविकास आघाडीबरोबरचे सगळे संबंध तोडलेले होते आणि त्यामुळे पुन्हा महाविकास आघाडीकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता। तरीसुद्धा वारंवार अशा पद्धतीनं घोषणा केल्या जायच्या की हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानीसाठी सोडलेली आहे। खरं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांची जी NDA आघाडी आहे त्याची फारकत घेऊन आम्हाला 2015 पासून आम्ही ती फारकत घेतलेली आहे, त्यांचाही आमचा काही संबंध नाही। आणि म्हणूनच लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवायचं हे गेल्या 6-7 महिन्यापासून आमची तयारी चालू असताना आणि कुठल्याही आघाडीच्या नेत्यांच्याबरोबर आमच्या चर्चा चालू नसताना अशा प्रकारच्या बातम्या वारंवार पेरल्या जायच्या। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला जो विरोध करतो ते कधी लपवून ठेवलेला नाही, कारण त्यांच्यातल्या अनेक नेत्यांनी संविधानाला विरोध केलेला आहे। 400च्या वर जर खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू अशी त्यांची भाषा आहे। त्याचबरोबर आज जातीमध्ये धर्मामध्ये जी तेढ निर्माण केली जाते ते आम्हाला बिलकुल मान्य नाही। शेती संदर्भामध्ये बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची घोर फसवणूक झालेली आहे। स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन देऊन 10 वर्षे पूर्ण झाली आणि तो हमीभाव काय मिळाला नाही। 750 शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या बॉर्डरवर झाला, त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला नाकारता येणार नाही। एवढंच नव्हे तर आज ज्या शक्तिपीठाला 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची जाणार आहे, त्या शक्तिपीठासाठी जे अधिग्रहण होणार आहे त्या अधिग्रहण होत असताना 2013चा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। जवळपास 60% रक्कम कमी मिळणार आहे। म्हणजे समृद्धी महामार्गाला मिळालेली रक्कम आणि शक्तिपीठ महामार्गाला मिळणारी रक्कम याची जर तुलना केली तर केवळ समृद्धी महामार्गाच्या 40% रक्कम इतकीच शक्तिपीठाच्या महामार्गाला जमीन अधिग्रहित होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि हे पाप महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये असताना त्यांनी या 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून केलेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना धड न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।